आम्ही चाललोय आज शेतामध्ये आंबे आणायला. म्हणजे झाडाला पाड पडलाय तर आंबे वगैरे उतरून घ्यायचे. तर शेत काय लांब नाही, आमचं घरासमोरच शेत आहे. चला तर तुम्हाला शेत दाखवते. सोडते, खूपच ओरडायला लागलाय हा. इथे थांब रे. थांब रे. तर मी चालली आहे सारांशला घेऊन आंबे आणायला. ऊन भरपूरच आहे. तुम्हाला आंबे दाखवते. बारकच झाड आहे पण आंबे भरपूर लागलेले त्याला. खूप लहान झाड आहे पण आंबे भरून लागलेत. पिकलेलेत आंबे. हो का कसे खारुताईने खोकून पिकलेले. म्हणजे आम्ही इकडे लक्षच द्यायला आलो नाही त्याच्यामुळं आंबे. आंबा पिकलेला आहे हा. सारांश तो आंबा तोड पिकलेला जाऊन. तो आंबा तोड पिकलेला जाऊन. आळू पडशील आळू. तो पुढचा पिवळा. हा तो. झाडाचे आंबे खरंच खूप गोड आहेत. आणि तसं म्हटलं तर झाडावरचे पिकलेले आंबे खाण्यामध्ये मजाच वेगळी असते. मला मार्केटमधले आंबे एवढे आवडत नाही. म्हणतोय मला की मम्मी तू हे पकड, टोपलं पकड, मी आंबे तोडतो झाडावरती चढून. तुला काय चढता नाही येणार. मला पण नाही चढता येणार झाडावरती. हातच नाही पुरणार माझा. जे खालचे आंबे आहेत ते तोडून घेणार आहेत मी. बाकीचे बघू नंतर कधी. ते जे पिवळे दिसतात ते तोडून घेणार आहे. मार्केटच्या आंब्यापेक्षा हे झाडावरचे आंबे खरंच खूप भारी लागतात खायला. मी टोपले देते. मला सारांश टोपले देते. मुंडो आजी लगता एवढ्या किती आहे ऊपर कर. एवढ्या मम्मी बसले तिथं डुगळून. आजी खाली गेले. अजून खाली गेले. तर आंबे तोडून खाली फेकले होते मी. जास्त वरती हातच जात नव्हता म्हणून मी एवढेच तोडले जे पिवळे झालेत ते. तर आंबे मी थोडेच तोडलेत. आणि मला 2 आंबे सापडलेत खारुताईने खाल्लेले. असं म्हटलं जातं की पक्ष्यांनी खाल्लेले आंबे लय गोड लागतात. मी आता ह्याला धुवून खाणार आहे. बघू कसा लागतोय तो. सारांशला पाणी आणायला पाठवलंय मी धुवून वगैरे खाण्यासाठी. आणलं पाणी. तर मी आता आंबा धुणार आहे. बघूया कसा लागतोय. धुवून खाणार आहे. तू पण खाणार आहे. तो पण खाणार आहे. किती खुश आहे तो आंबा खाण्यासाठी. पण खरं तसं म्हटलं तरी मार्केटच्या आंब्यापेक्षा असे झाडावरनं पिकलेले आंबे खाल्लेले ची चव वेगळीच असते. मला तर असलेच आंबे आवडतात झाडावरचे पिकलेले. मार्केटचे आंबे जास्त करून मी खातच नाही आणि आणत पण नाही. खरंच म्हणतात ते खरंच आहे बरं का. पक्ष्यांनी खाल्लेले आंबे लय गोड लागतात. खरंच हा आंबा लय गोड लागायला लागलाय. इतका गोड. साखर खातो का आपण त्याच्यासारखा. एक मिनिट हा. तुम्हाला खारुताई दाखवते मी. गेली पळून. दाखवणार होते पण ती आवाजाने पळून गेली.
शाळेत ती आंबे खायला आली ती, त्याच्यामुळेच एवढे आंबे गोड लागायला लागले. नीट धु ना, चिक आहे त्याच्यावरती, चिक आहे बाबा, नीट धु. हे काढ ना, असं असं काढ ना तू. तुम्ही पण या आंबा खायला. मी सगळे आंबे नाही काढले, माझा हातच पुराणा झाला म्हणून मी आंबाच नाही काढला. खा. काढून देऊ तुला, काढता येणार झालं. थांब थांब. हे आंबट लागायला पिलू, एवढं पिकलं नाही आहे, पिकलं नाहीये. सारांशला आंबे लय आवडतात, तोच म्हटला मला चल मम्मी आंबे वगैरे तोडून आणू पिकलेले, मला खायचेत म्हणून आले मी. काय जास्त आंबे तोडले नाहीत मी, एवढेच तोडलेत. बाकीचे बघू शकता तुम्ही झाडावर आहे तसेच पडलेत, जे जे पिवळे झाले तेच आंबे तोडलेत मी. चला मग जाऊया, जायचं घरी. आंबे घेऊन जायचे, जायचं आंबे घेऊन, पण हे कच्चेत ना, पिकलेच नाही. काटून खायचे. तर मित्रांनो त्याला एवढी मराठी येत नाही क्लिअर. काटून खायचे म्हणजे कापून खायचे म्हणतो तो गोरमाटीमध्ये. चला घरी जाऊया, चल घरी जाऊ. सारा घेते. टोपलं घेणार आहे तू का मी घेऊ? टोपलं तू घेणार आहे का मी घेऊ? मी घे मग लवकर घे, चल जाऊया. पाणी ओतून दे हे, चल. नको आंबा दे त्याच्यामध्ये, चल. नाही तर मला दे, मी घेऊ. स्ट्रॉंग आहे ना तू, स्ट्रॉंग. माझं सारांशले स्ट्रॉंग आहे. मला प्रत्येक वेळेस तो हेच म्हणतो की मम्मी मी बॉडी बनवणार आहे. कुठले नाद लागलाय त्याला बॉडी वगैरे. ही हळद आहे, आंबी हळद जी लावली होती, आली मस्तपैकी, पण ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे जळाली. हे आंबी हळदीला आलेलं फुल आहे, म्हणजे फुल जर आलं का हळदीला तर असं म्हटलं जातं की हळद चांगल्या प्रकारे आली, फुल जर आल्यावर. बघितले इथं, म्हणजे थोडेच लावलेत मी, एवढे नाही. चला घरी जाऊया, भरपूर ऊन भरपूर आहे. मारा हात पूर का. चला बाय बाय मित्रांनो, मी आता आले घरी, मस्तपैकी आंबे वगैरे खाणार आहे आणि झोपणार आहे. खूपच ऊन झाले बाहेर. तुम्ही पण काळजी घ्या तुमची. जर व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की माझं न्यू अकाउंट आहे, त्याच्यामुळे मला पण काय एवढं हे नाही, एक्सपिरियन्स नाही की ऑन कॅमेरासमोर कसं बोलायचं वगैरे काय नाही. जसं मला येतं तसं मी बोलते. तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.